गुड मॉर्निंग. मॉर्निंग. नमस्कार, मी स्मिता साठे दीक्षित. मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज टूरचा आमचा 4था दिवस आहे आणि आम्ही गेले 4 दिवस फिरतोय, बघतोय, थकतोय, झोपतोय आणि सकाळी उठून एकदम फ्रेशमध्ये परत नव्यानं आम्ही नवीन साईट सीइंग करायला तयार आहे. पण आज आम्हाला जायचं आहे भुज ते जामनगर. आमचा प्रवास आहे, त्यामुळे आज दिवसभर आमचा फक्त आणि फक्त प्रवासच आहे. पण या प्रवासामध्ये काय करायचं हे कल्याणीनं नक्की ठरवलेलं असणार आहे. ते काहीतरी सरप्राईज असणार आहे हे मला माहिती आहे. बघूया मग आता काय सरप्राईज आहे. आणि सगळे आता तयार झालेले आहेत प्रवासासाठी. चला चला चला. भुज ते जामनगर 280 किलोमीटरचा प्रवास. आणि आता टाइमपास हवाच ना, मग परत सुरू. काही वेळेला शब्दावरून गाणी म्हणायची, मध्येच आम्ही एका हॉटेलला थांबलो. केवढा मोठा परिसर होता त्या हॉटेलचा. पार्किंग तर एवढं मोठं होतं आणि अतिशय सुंदर आणि प्रशस्त असं हे हॉटेल होतं. मध्ये परत आम्ही एका हॉटेलला लंच घेण्यासाठी थांबलो. तिथे जेवण खूप छान होतं. गुजराती थाळी बऱ्याच जणांनी घेतली. ढोकळा खूपच छान होता तिथे. त्यानंतर परत प्रवास सुरू झाला. रस्ते चांगले असल्यामुळं आम्ही अगदी नियोजित वेळेच्या पूर्वीच आम्ही हॉटेलला पोहोचलो आणि हॉटेल बघितलं आणि सगळे एकदम जाम खुश झाले. वरती रूममधून दिसणारा नजारा हा असा होता. अखंड वाहणारा रस्ता. आमच्या क्वेस्ट टूरने तर सगळी हॉटेल्स एक से एक दिलेली होती. आता आमची टूर रंगत चाललेली होती. सगळ्यांची छान ओळख झाली होती, मैत्री जमली होती आणि एकमेकाची थोडीफार चेष्टा मस्करी सुरू झालेली होती. थोडीफार रेस्ट घेऊन परत आम्ही स्वामी नारायण मंदिर बघायला निघालो. असं हे 4 स्टार हॉटेल आहे, लॉर्ड्स नावानी, आणि अतिशय सुंदर असं आहे. ह्याच्या रूम्स वगैरे पण चांगले आहेत आणि अगदी ऑन द रोड आहे. या हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला एक चहाची टपरी होती आणि तिथे आम्हाला अतिशय फक्कड असा चहा मिळाला. पण या टपरीचं वैशिष्ट्य म्हणजे 7ही दिवस 24 तास अशी ही टपरी चालू असते. म्हणजे चहाची टपरी 7ही दिवस 24 तास हे मी पहिल्यांदाच पाहत होते. आम्ही स्वामी नारायण मंदिर बघायला गेलो आणि अक्षरशः वाव, म्हणजे आम्ही स्वामीनारायण मंदिर भुजला दिवसा बघितलेलं होतं, पण हे असंख्य दिव्यांच्या प्रकाशात न्हावून निघणारं मंदिर पहिल्यांदाच पाहत होतो. मंदिरात आरती सुरू होती. स्वामीनारायण मंदिर स्वामीनारायण संप्रदायाचा एक भाग. भगवान स्वामीनारायण एक आदरणीय आध्यात्मिक नेता. त्यांनी भक्ती, नैतिक जीवन आणि निस्वार्थ सेवेचे महत्त्व सांगितले. स्वामीनारायण मंदिर हे अध्यात्म आणि शांतीचे आश्रयस्थान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 1822मध्ये गुजरातमध्ये अहमदाबाद इथे पहिले मंदिर बांधले गेले. तेव्हापासून असंख्य स्वामीनारायण मंदिरे जागतिक स्तरावर बांधली गेली आहेत. स्वामीनारायण मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरांची वैशिष्ट्यपूर्ण अप्रतिम वास्तुकला. ही मंदिरं अतिशय बारीक नक्षीकाम, भव्य घुमट आणि अलंकृत खांबांनी तयार केलेली आहेत. या मंदिरासाठी संगमरवर आणि सँडस्टोनचा वापर केलेला आहे. या मंदिरामध्ये वर्षभर सण साजरे केले जातात. अक्षरशः तिथून हलावंसंच वाटत नव्हतं आणि कुठले फोटो काढावे कुठले नको हेच समजत नव्हतं.
तरी बरं झालं की तिथे फोटोग्राफी करायला परमिशन होती, त्यामुळं हे सगळे फोटो काढता आले. नाहीतर खरोखर हे सगळं डोळ्यात साठवायला 2 डोळे अपुरे आहेत. स्वच्छता तर एवढी कमालीची की आपल्या पायाची धूळ त्या मंदिराला लागेल की काय असं वाटत होतं. नंतर दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. बाहेरच्या बाजूला सुद्धा कुठे बघू आणि कुठे नको असं झालेलं होतं. मंदिर अगदी अप्रतिम असं दिसत होतं. बाहेरच्या बाजूला तिथे पादुका होत्या. पुढे एका दालनामध्ये श्री स्वामीनारायण यांच्या जीवनातले काही प्रसंग चितारलेले होते. मंदिर बघून परत आम्ही हॉटेलवर आलो आणि त्या टपरीवर परत एकदा फक्कड असा चहा प्यायला आणि तिथे गप्पांची मैफल जमली. आणि आता डिनरसाठी आम्ही रेस्टॉरंटमध्ये शिरलो. आमचा दाद्या आमची वाटच पाहत होता. अरे बापरे, हे काय? तर हे अल्कलाईन वॉटर. आणि मग जी काही चेष्टा मस्करी दंगा सुरू झाला होता, बाप रे बाप. या काकू बघा काय चाललंय यांचं, आणि काका तर असे बघतायत ना. अरे काय अल्कलाईन वॉटर संपतंय की नाही? अरे अविनाश, काय मागवायचं ते ठरवा ना. आणि ना सगळ्यांना ते काय काय परत परत तेच जेवून खूप कंटाळा आला होता. त्यामुळे त्या दिवशी आम्ही काय केलं की 6 ते 7 डिशेस नुसत्या स्टार्टरच्या मागवल्या आणि तेवढ्यावरच आमचं डिनर पार पडलं. आणि हाही दिवस अगदी धमाल पार पडला. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार.